बाबरेने जबरदस्त बॅटिंग लाईन मैदानात पाहायला मिळाली आहे आणि त्या अनुषंगाने आता स्ट्राईक रोटेड आहे. स्ट्रायकर एंड वरती करण बाबरे. चांगला बॉल हवेत आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षक पोहोचेल की नाही, परंतु इथे सेफ झोन मध्ये बॉल लँड होतोय. बॉल ट्रॅव्हल होईल तो मात्र चौकारात. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक करण बाबरेच्या बॅटमधून. हे वादळ काही शांत होणार नाहीये. अगदी या वादळाने जबरदस्त उंची या कर्जत तालुक्यात गाठल्या आणि ते वादळ शेवटच्या रजनीमध्ये या स्पर्धेत दाखल होताना जरूर दिसतील. आदरणीय सुधाकर भाऊ घारे त्यांच्या नावाची सुद्धा एक जबरदस्त मोठी स्पर्धा आपल्याला येणाऱ्या काही दिवसांच्यात पाहायला मिळेल, जिथे आपण पाहणार आहोत खांडपेचं मैदान जे रंगलं जाणार आहे, परंतु त्याच्यावरती अगदी चार चांद लावण्यासाठी बरेचसे गौप्य स्फोट थोड्याच दिवसात तुमच्या समोर येतील. A1 जोडी चषक. चांगला फटका यावेळी दिमागदार सजवलाय, परंतु प्रयत्न केले जात होते. यावेळी विचार करायचा होता फिल्डरला की झेल टिपण्याचा प्रयत्न, परंतु बॉलला अतिशय आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. आपण यावेळी बाउंड्री लाईन वरती नाही आहेत हे थोडासा फिल्डर जरूर विसरला, परंतु या क्षणी जर पाहायला गेलं तर सिंगल कंप्लीट झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 16 आकड्यावरती. 16 रन्स स्कोर बोर्ड विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर्स. 16 धावा धावफलकावरती. टार्गेट 45 आहे. अजूनही जर पाहायला गेलं तर या ठिकाणी येणारे 24 बॉल आणि 29 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती सांघिक कोड्यातलं दुसरं स्पेल हाताळण्यासाठी सज्ज झालाय तो मात्र दत्ता कराडे. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. फार मजा येते या स्पर्धेमध्ये, कारण एकीकडे आपण पाहायला गेलं तर अनेक स्पर्धा मी पाहिल्या होत्या, परंतु या स्पर्धेमध्ये हे 32 संघांना एकत्रित करून लॉट्स उडवणं हे फार जिकरीचं होतं, परंतु तो प्रयत्न सुद्धा यशस्वी घडवून आणलाय तो चंदईकरांनी. बॉल आपटलाय, शॉर्ट पिच बॉल जरूर आहे. फटका सजवलाय, करण बाबरीच्या बॅट मधून येतोय. हा आणखी एक दिमागदार स्ट्रोक षटकार पाहायला मिळालाय. कमॉन डीजे तांडेल. बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण पाहतोय. दरम्यान करण बाबरेचा हा षटकार फार दिमागदार सजला गेला. संपूर्णपणे अगदी कमरेपासून शरीराला मागे झोकलं होतं आणि तदनंतर मात्र हा फटका त्याने लगावलाय. लॉंग ऑफच्या वरून मात्र हा सिक्सर जरूर अनुभवलाय, परंतु 28 धावा धावफलकावरती आहेत. आणखी एक चांगला फटका यावेळी पाहतोय. करण बाबरे ऑन फाईट. सध्या जबरदस्त फाईट पाहायला मिळते. बॅक टू बॅक तिसरा सिक्सर करण बाबरेच्या बॅट मधून.
मैदानात पोळल्या करण बाबरेने टार्गेट मोठं नाहीये, मी तर म्हणेल चेंज द गेम वंजारपाडा टीमसाठी, परंतु क्रिकेटच्या जगतात भाकीत करून जमत नाहीये. त्याच्यासाठी कर्तृत्व तुम्हाला सिद्ध करावं लागतं आणि ते कर्तृत्व आता सिद्ध केलंय ते करण बाबरे बॅटरने. बॅक टू बॅक 3 षटकार. आणखी एक चांगला स्ट्रोक, बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. बॅक टू बॅक चौथा सिक्सर पाहायला मिळतोय. करण बाबरे सध्या जबरदस्त फाईट मैदानात देत आहेत. अगदी ढाण्या वाघासारखी लढाई त्याच्याकडून पाहायला मिळते आणि त्याच लढाईमध्ये आता बॉल शिल्लकीत 20 आणि करायचे धावा 5. धावसंख्या जाऊन पोचले 40 आकड्यावरती. परिस्थिती आता बिकट आहे. खरं म्हणायला गेलं तर संपूर्णपणे सामना पहिल्या षटकात अगदी वळवायचा होता आपल्याकडे, परंतु तिथे संकेत बाबरेची बॅटिंग पाहायला मिळाली. करण बाबरेकडे आपण जाऊयात. आत्तापर्यंत पाहायला गेलं तर करण बाबरेने जवळजवळ या ठिकाणी 6 बॉलचा सामना केला, ज्याच्यावरती एकच सिंगल आले आणि एकावरती चौकार, बाकीचे 4 षटकार. आता बॉलची पिचिंग फार सुंदर पाहायला मिळत होती. यावेळी मात्र बॉल लेग स्टिक वरून जरूर जाताना दिसला, जिथे मात्र पंचांनी त्याला डॉट घोषित केलाय. हा बॉल डॉट आलाय. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतंय. 40 धावा धावफलकावरती आहेत. इथे सुद्धा डॉट बॉलची संगत आहे. अगदी लेवल पाहायला गेलं तर बॉलची जिथे पिचिंग झाली अगदी खालच्या लेवलमध्ये हा बॉल पाहायला मिळाला, जिथे डॉटची संगता आली आहे आणि इथे 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली बिनबाद 40 आकड्यावरती. येणारे 18 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज आहे. अष्टविनायक बेकरे आणि त्याच्या विरोधात मयूर 11 बडवल टीम आपण तयारीत राहायचंय. दोन्ही टीमला विनंती आहे. अष्टविनायक बेकरी टीम टॉस जिंकल्याने स्वीकारले ती मात्र बॅटिंग. फिल्डिंगसाठी तयारीत राहायचंय मयूर 11 बडवल टीम. ऋषिकेश, फार मोठी जबाबदारी आहे तुमच्यावरती 4ही रजनीमध्ये या स्पर्धेची. खरं सांगायला गेलं तर अगदी ऋषिकेश यांच्या ताब्यात अर्थ खातं सोपवलं या स्पर्धेचं. चला स्पीडअप करा आपण. 18 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज आहे. सामना एकतर्फी जरूर पाहायला मिळतोय. वेदांत आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट मैदानात आहे. एकीकडे जर पाहायला गेलं तर अगदी जसं आयोजन कडक तसे नियम सुद्धा कडक पाहायला मिळत आहेत. चांगली रणनीती आखली गेली आहे. सिंगलला प्राधान्य देत मात्र संकेतने मात्र धाव घेतली आहे. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न आणि हा बॉल जातोय 4 धावांसाठी येतोय. तो मात्र करण बाबरेच्या बॅट मधून विजयी चौकार.